जय भीम, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? आशा करतो की तुम्ही सर्व मस्त आहात. स्वागत करतो तुमच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग आजचा असा आहे की आम्ही चाललो उंबरखाडीच्या पाठपूजनाला. तर माझ्यासोबत साहिल आहे, स्वयं आहे आणि तिकडे दोघं जण उभे आहेत. तर आता जाऊ, आता ट्रेन मध्ये चढलोय, जाऊ उंबरखाडीला उतरू आणि तुम्हाला इथे सर्व गोष्टी दाखवू. चला भेटू पुढे. केसरी केसरी तुटला, विमल तुटना केसरी, तोंडात तुटका. बोल बोल, इसके वाजले काहीतरी बोल भाऊ ब्लॉग मध्ये. चाललो आता आपण कुठे झालं उमरखाडीच्या काय आता कुठे आहे? आता संडास रोडला संडास कुठे? सँड्रेस रोड, सँड्रेस रोड, संदेश विद्यालय रोड. माझ्या मित्राला कुठे चालले बाबा? माझ्या मित्राला अस्मितामध्ये आणखी घेतो पाठपूजन मध्ये. कोणत्या पाठपूजनला? देव माझा उंबरखाडीचा राजा. हे प्रत्येक माझ्या मित्राला अस्मिता कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. हो क्या बात है. जलवा जलवा गर्दी में अकेले ही चमक रहा है एलियन, गर्दी में अकेले ही चमक रहे तू तो. फुल कन्हैया सबसे अलग. गावाची चप्पल तुटली. भावाने काय केलं जुगाड बघा, रशी बांधली रशी. एवढी गरीब परिस्थिती भावा तुझ्यावरती. काय करू बाबा, आता सगळं चालवं लागतं. तर पोहोचलोय आम्ही आता सँडस रोडला. जाऊ आता पुढे पुढे. इथून गल्ली आहे, इथून सरळ सरळ जायचंय. तिथं पोहोचल्यावरती तुम्हाला दाखवतो. याची म्युझिशियन सुद्धा आली आहे आणि मोर्या बीट सुद्धा आहे. शिवम काय बोलतो आपल्या ब्लॉग मध्ये? मोऱ्या बीट्सला बघायचंय भाई, एक नंबर वाजवत होते. सर फक्त मोर्या बीटचेच फॅन आहे तिकडे. मोऱ्या बीट्स मध्ये आपले एक मित्र रोहित करून आपण त्याला भेटू. बोल पुढे. चला मग आता तिकडे जाऊ आणि तुम्हाला भेटू. तसं आपल्याला साहिल बोलला होता की माझा मित्र आहे मोर्या बीट्स मध्ये रोहित करून. आपला भाव भेटलाय. काय बोलतो, कसं आहे? एकदम मजेत भावा. पोचले उमरखाडी मध्ये. जल्लोष बघू शकता तुम्ही. फुल क्राऊड आहे, फुल क्राऊड आहे. जातो पुढे, दर्शन घेतो आणि तुम्हाला सर्व दाखवतो. आता ढोल पथक चालू आहे, त्याच्यानंतर याचे म्युझिशियन आहे. बघा आता तुम्ही. काय वाटतं भावा, कसं आहे? अंगावर काटा आपण आतशी वाटतंय. आता फक्त पाठपूजन आहे, आत्मनाला फुल जल्लोष तुम्ही बघू शकता. आता
मोटर मळतान फिरायला मोटर. तर गाईस अशा प्रकारे झाले पाठपूजन उमरखाडीच्या राजाचं. खूप मजा आली, पण भरपूर गर्दी होती आणि माझा पाय वगैरे दुखत होता, म्हणून काय जास्त मी शूट वगैरे घेतला नाही आणि जास्त काय मध्ये वगैरे गेलो नाही. पायाला भरपूर प्रेशर पडला, त्यामुळे जास्त काय क्लिप वगैरे घेतले नाही. ते घेतले थोडेसे, निघालोय थोडंसं खाल्लं तिकडे, आता निघालोय घरी जायला. ना भेटू तुम्हाला पुढे. काय तिथे एक सीन झालाय, आपल्या भावाचा आहे ना फोन फुटलाय आणि तो कोणी फोडलाय ना तो आमचा भावच सांगेल. काय झालं शुभम? अरे या म्हणजे सॉरी, ह्याला मी फोन दिला असा पकडायला, आता फोन पकडायला पाहिजे, हा बसलाय. मी याला बोललो थांब, माझ्या खांद्याला पैसे, फोन पकड. आणि भावाने काय केलं माहितीये का, असं फोन पकडलाय आणि असं गपचूप प्यारा तोंड पुसायला असं रुमाल घेतोय. फोन आहे झवला असा गेला खालती, डिस्प्लेवर लाईन आली, डिस्प्ले असा निघतोय बाहेर. डिस्प्ले दाखव ना, डिस्प्ले दाखव ना एकदा. मत तुडजा डिस्प्ले दाखव ना एकदा, काय झालं फोनला, डिस्प्ले दाखव ना. अरे काय लाईन आले, तो दिसत नसेल फोन मध्ये. फोन एकदा खोलून दाखव, खोलून दाखव एकदा खोलून दाखव ना, एकदा खोलून दाखव ना. अरे एकदा खोलून दाखव ना भाऊ. नाही असं ओपन करून दाखव ना. मग सॅमसंग S25 फोन आहे ना एकदम ओपन झालाय, बघू शकता. आपण तुम्हाला दाखवतो.
अनबॉक्सिंग करतोय हा बघा. आणि कोणी तोडला माहितीये का? ह्यानी तोडलाय, ह्यानी तोडलाय. अरे हसा रे मेरे को. पैसा तो देना पडेगा बाय, पैसा आणि हा बोलतो पैसे पाहिजे, याला पैसे बघा. याला पैसे पाहिजे आता. बोलतो मित्र काय नाही. टेन्शन मध्ये आलाय. एका माणसाला फोन टेन्शन दिला मध्ये ना, आलाय. असं पकडावं ना पद्धतीने. हे काय वेंडे बघ, फोन बघा, फोन वरतून लाईन फोल्डेबल फोन आहे. लाईन एक्स्ट्रा हे लाईन दिखली आहे का? कोणचा फोन आहे? लाईन ये कोणचा फोन आहे? ओप्पो K12 Pro. अभी S24 हो गया हो. फोल्डी चिवडा आलाय. चला भेटतो तुम्हाला पुढे. तर पोचलो आता घरी. आता इथेच मी ब्लॉग एंड करतो आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट.